यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। कुठलेही पद नसतानाही चेतन इंगळे यांनी हिवाळी अधिवेशनात आर्णी ग्रामीण रुग्णालयाचा गंभीर प्रश्न थेट सरकारसमोर उपस्थित केला। नगरसेवक पदाचे उमेदवार वैभव माघडे, पवन चाफले आणि रुग्णसेवक तुषार बणकर यांची महत्त्वपूर्ण साथ। आर्णी तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील वाढत्या त्रुटीचा तातडीने विचार करण्याची गरज ओळखून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चेतन दुर्योधन इंगळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत अधिकृत निवेदन सादर केले। कोणतेही पद नसतानाही त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि बेड क्षमतेवरील गंभीर समस्या सरकारसमोर स्पष्टपणे मांडल्या। या पुढाकारात नगरसेवक पदाचे उमेदवार वैभव माघाडे आणि पवन चाफले यांनी ठोस सहकार्य केले। चेतन इंगळे यांनी त्यांच्या निवेदनात ग्रामीण रुग्णालयातील बेड अपुरेपणा, तातडीच्या उपचाराची कमतरता, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सपोर्ट सारख्या अत्यावश्यक साधनांची अनुपस्थिती यांसह गंभीर रुग्णांना शहरात जावे लागण्याच्या समस्येचं सविस्तर वर्णन केलंय। मातृत्व विभाग, IPT आणि इमर्जन्सी वार्ड यांना त्वरित सक्षम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। या अभ्यासपूर्ण निवेदनाच्या तयारीत आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार वैभव माघाडे आणि पवन चाफले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या सादरीकरणात 24/7 डॉक्टर आणि नर्सेसची उपलब्धता, समर्पित ड्रामा युनिटची स्थापना, आधुनिक निदान सुविधा, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, रक्तसाठा केंद्र यांसारख्या सेवांची तातडीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली। रुग्णालयातील खऱ्या परिस्थितीचा अभ्यास करून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती गोळा करण्याचं काम रुग्णसेवक तुषार बणकर यांनी सातत्याने केलं असून त्यांच्या या योगदानामुळे निवेदन अधिक अचूक व प्रभावीपणे मंत्रालयापर्यंत पोहोचले। कोणतेही अधिकृत पद नसतानाही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून चेतन इंगळे यांनी हा गंभीर प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असून त्यांना वैभव माघाडे, पवन चाफले आणि रुग्णसेवक तुषार बणकर, शिवाजी कोलते, व्यंकटेश बाबा मडपाची, प्रफुल्ल बनसोड, अक्षय पिटलेवाड यांची मजबूत साथ लाभली आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने तातडीने सकारात्मक कारवाई करावी असा ठाम आग्रह चेतन इंगळे यांनी मंत्र्यांसमोर मांडला असून आता आरोग्य विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।